हे बघा, मिसिंग टूथ म्हणजे गमावलेला दात जर आपल्याला पुन्हा लावायचा आहे तर आपल्याकडे बेसिकली 3 ऑप्शन असतात. पहिलं ऑप्शन म्हणजे आपण काढणारी घालणारी कवळी लावू शकतो. ती मल्टिपल टीथ म्हणजे खूप सारे दात त्याच्यामध्ये असू शकतात, किंवा एका सिंगल दाताची पण काढणारी घालणारी कवळी आपण लावू शकतो. त्याचे एवढंच प्रॉब्लेम आहे की रात्रीच्या वेळेस ती काढून पाण्यामध्ये ठेवावं लागते आणि रिलेटिव्हली ते स्वस्त असते. पण कसं आहे की जर तुम्हाला फिक्स दात हवे आहेत, तर जर फिक्स दात हवे आहे तर आपल्याकडे 2 ऑप्शन आहे. पहिलं ऑप्शन असं आहे की आपण एक डेंटल ब्रिज करू शकतो. ब्रिज म्हणजे काय असते की जिथे दात नाहीये त्याच्या आजूबाजूचे जे 2 दात आहेत त्याला आपल्याला ड्रिलनी कमी करावं लागते, छोटं करावं लागते, आणि त्याच्यावरती कॅप लागते, आणि त्या कॅपला चिपकून मध्ये एक दात लागतो जिथे दात नाही आहे, त्याला आपण डेंटल ब्रिज म्हणतो. पण याच्यामध्ये काय असते की बेसिकली जे आजूबाजूचे दात आहेत ज्यांना काहीच इजा झालेली नाही, काहीच प्रॉब्लेम नाही, त्यांना आपल्याला उगाच ड्रिल करावा लागतो तो दात लावायसाठी जो आपण गमावलेला आहे. तर बेसिकली दॅट इज नॉट द बेस्ट ऑप्शन. बेस्ट ऑप्शन काय आहे ते आहे डेंटल इम्प्लांट. डेंटल इम्प्लांट म्हणजे काय असतं की एक स्क्रू असतो बेसिकली, तो आपण जिथे दात नाहीये त्या जागेच्या हड्डीमध्ये आपण आतमध्ये तो लावतो. पेनलेस पद्धतीने आपण लावत असतो, एनेस्थेशिया देतो, ते जागेला सुन्न करतो आणि तिथे आपण तो स्क्रू लावतो आणि त्या स्क्रूवरती आपण मग दात लावतो. यामध्ये फायदे काय असतात की आजूबाजूचे दात आहेत त्यांना धक्का पण लागत नाही आणि तुम्हाला एक फिक्स दात मिळतो जो की परमनंट असतो काइंड ऑफ. जर तुम्ही त्याची चांगली काळजी घेतली तर तो तुम्हाला लाईफ लॉंग सर्व्हिस देऊ शकतो. पण असं नाही आहे की डेंटल इम्प्लांट तुम्ही प्रत्येक केसमध्ये करू शकता. त्याच्या आधी आपल्याला क्लिनिकल चेकअप करावं लागते, शहानिशा करावं लागते, रेडिओग्राफ्स घ्यावं लागतात, कधी कधी ॲडव्हान्स स्कॅन करावं लागतात, तुमची मेडिकल कंडिशन आपण तपासतो आणि त्यानंतर आपण ठरवतो. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आपल्याला करता येतो, पण तरी पण या सर्व इन्व्हेस्टिगेशन्स केल्यानंतर आपण ठरवतो की तिथे आपण इम्प्लांट करू शकतो का, तिथे कोणत्या साईजचा इम्प्लांट करावा लागेल, इम्प्लांट सोबत आपल्याला बोन ग्राफ्टिंग वगैरेची गरज पडेल का, या सर्व गोष्टींसाठी आपल्याला काही इन्व्हेस्टिगेशन्स करावं लागतं, अँड देन आपण पुढे मग इम्प्लांट प्रोसिजर ही प्लॅन करतो.